विनंती थोडं मागे ना. राजू थोडं मागे ना. संजीव मागे घे. बरोबर आहे आता काय नका करू. चला माझे एक मिनिट ती झोपलेली ना हो हो. किंवा चुकीची कागदपत्र तयार करून शासनाकडनं पैसे लुबाडले जातात असे अनेक प्रकार आहेत, तक्रारी आहेत. तर याबाबत एक ठोस धोरण तयार होणार आहे. आपण बघितलं असेल की एका बाजूला लोकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निधीतून आपण प्रचंड पैसे खर्च करतो, पण पैसे खर्च करत असताना त्याचा योग्य पद्धतीचा उपयोग व्हायला पाहिजे यासाठीची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे माझी आपल्याला सूचना आहे की अशा पद्धतीची कुठली घटना असेल तर निदर्शनास आणून देण्यासाठी आपल्या सगळ्यांचं एखादं पत्र, एखादा गोपनीय मेसेज सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण आमच्या सगळ्यांची जबाबदारी एका बाजूला दर्जेदार सेवा देण्याची आहे, पण त्याचबरोबर दर्जेदार सेवा देताना कुणी अनियमितता करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची आहे. सुनावणी सुरू आहे, तर आपल्याला काय वाटेल? मला असं म्हणायचं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या महाराष्ट्रातल्या जनतेनं कालच्या वेळेला सुद्धा थम्पिंग मेजॉरिटीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं. जनतेच्या दरबारामध्ये शिंदे साहेबांच्या विषयीची जनमानसातली जी काय लोकप्रियता आहे ती लोकांनी दाखवून दिलेली आहे. कोर्टाचा निर्णय सुद्धा तसाच लागेल अशी अपेक्षा मला निश्चितपणे आहे. नवीन प्रणाली तयार केली आणि त्यामुळे लोकांना माहिती देणं सोपं झालं आहे. आरोग्य विभागाची अशी कुठली यंत्रणा कार्यान्वित आपण केलेली आहे का किंवा करणार आहात का की लोकांना ती माहिती आपल्यापर्यंत देता येईल? 24 तास लोकांना तक्रार त्याच्यासाठी एक स्वतंत्र वेबसाईट आपण करतोय, त्याला त्याची गरज आहे कारण हा आमचा अत्यावश्यक सेवेतला भाग आहे. परंतु दुर्दैवानं त्याच्यामध्ये आम्ही एका बाजूला लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा होत होता आणि म्हणूनच मी विशेषतः आपल्याला सांगेन की 15 ऑगस्ट दिवशी या राज्यातल्या 10 लाख सगळ्या जन आरोग्य समित्या ज्या आहेत त्या सगळ्या समित्यांच्या रोजचा संवाद मंत्री म्हणून मी केला आणि हा संवाद आता प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री महोदय करतील, तिथले आमदार महोदय करतील, आम्ही सगळेजण करू आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या तक्रारींचं निवारण करणं आणि योग्य पद्धतीने कामकाज करणं यासाठीचा आमचा प्रयत्न. बदल्यांचे काही निकष असतात ते राज्य शासनाने ठरवून दिलेले असतात. मात्र धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदांवरती अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या 8-10 वर्षांपासून आहेत, त्यांच्या बदल्या होत नाहीत. आपण या संदर्भात काय माहिती घेणार आहात आणि बदल्यांचे काय आदेश देणार आहात? आपण बघितलं असेल की आमच्या विभागामध्ये यापूर्वी गेली 20-25 वर्ष 40 वर्ष अशा बदल्या झाल्या नव्हत्या. अशा पद्धतीच्या बदल्या आपण केल्या, विशेषतः प्रशासकीय बदल्या ज्याला म्हणतो आपण 4,500 प्रशासकीय बदले केलेत की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष एखाद्या ठिकाणी माणसांनी थांबणं अपेक्षितच नाही. आणि हीच प्रक्रिया आता ते डॉक्टरांसाठी लागू होईल, हीच प्रक्रिया क्लेरिकलच्या लोकांसाठी लागू होईल. सगळ्या महाराष्ट्रात लागू झाली तर त्याच्यामध्ये थोडे अपवाद असणार.
उद्घाटन झालेलं आहे रुग्णालयाचं, काय सांगाल? धुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असणार आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा असणार महिला रुग्णालय की जे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, ICU अद्ययावत आहे, PM रूम पासून सगळ्या सुविधा आहेत आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जिथं आपण उपस्थित आहोत या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या एका बाजूला कॅथलॅब समोर झाले आणि आता MRIचा नवीन आपण शुभारंभ करतोय. या सर्व सेवा आजच्या दिवशी धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्ष या सगळ्या सेवांसाठी सुद्धा सातत्याने एका बाजूला खासगी दवाखान्यांमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा अन्य शहरांमध्ये सुद्धा लोकांना जावं लागत होतं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी जी का अद्ययावत अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सेवा मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीने देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केलेली आहे.